प्रत्येक क्षेत्रामध्ये राजकारण आणि कुरघोड्या करून आपली पोळी भाजण्याचे काम सुरू आहे। मात्र हा प्रकार आता शासकीय क्षेत्रात देखील सुरू झाल्याचं जाणवतंय। पंढरपूर तहसील कार्यालयाअंतर्गत चालणाऱ्या अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक सदानंद नाईक यांच्या बाबतीत देखील स्वस्त धान्य दुकान संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी खोट्या तक्रारी करून त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे। या बाबतीत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर चौकशी देखील झाल्याचं समजतंय। मात्र या तक्रारीत कोणतेही तथ्य आढळलं नाही। यासाठी या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकाराला वैतागून आज राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे। पाहूयात या बाबतीत संघटनेचे पदाधिकारी काय म्हणाले। नमस्कार, मी नागराज प्रकाश डोंबे, सोलापूर राष्ट्रभाव धान्य दुकानदार संघटना पदाधिकारी जिल्हा संघटक आणि माझे पदाधिकारी मित्रबंधू, आम्ही सर्वांनी गेल्या काही दिवसापासून तहसील ऑफिस पंढरपूर यांच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात जे काही चाललं आहे तो सगळा मनमानी कारभार हा आम्हास मान्य नाही। आज आम्ही इथं जमले आहोत ते फक्त आमचे राजीनामे सगळ्यांचे देण्यासाठी इथं जमलेलो आहोत। वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची जी हुकुमशाही ही सध्या आम्हाला नको आहे। सामान्य दुकानदार यांच्या हक्कासाठी आम्ही इथून पुढं कार्यरत राहू। जे योग्य आहे त्याची साथ आणि अयोग्य आहे त्याविरुद्ध आम्ही लढा देणार। माननीय नाईक साहेब यांनी आजपर्यंत कामकाज समाधानकारक केलं आहे, म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व दुकानदार बांधव राहणार आहोत। अधिकारी पदाधिकारी यांच्यावर सातत्याने दबाव आणून त्यांना गुलाम बनवून स्वतः बादशाही थाटात वावरण्याची जी पद्धत आहे ती आता बंद झाली पाहिजे कुठेतरी। आजपर्यंत सहन केलं आहे, आता संघर्ष सुरू आणि सामान्य दुकानदार यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रशासनासोबत कार्यरत राहू। धन्यवाद।